इलेक्ट्रिक डोमेस्टिक अप्लायन्सेस टेस्टिंग आणि रिपेरिंग यामध्ये आपण मागच्या वेळेस इलेक्ट्रिक ब्लेंडरची टेस्टिंग आणि रिपेरिंग याबद्दल प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे. आज आपण ॲटोमॅटिक इस्त्रीची टेस्टिंग आणि रिपेरिंग घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये फॉल्ट फाइंडिंग, डिसमेंटलिंग आणि रिपेरिंग करणार आहोत आणि पुन्हा टेस्टिंग करून इलेक्ट्रिक इस्त्री चालू होते की नाही याबद्दल प्रॅक्टिकल करणार आहोत. जर शॉक लागत असेल, आपल्याला इस्त्रीला शॉक बसत असेल तर त्या फॉल्टला आपण अर्थ फॉल्ट असं म्हणतो. त्याचप्रमाणे इस्त्री चालू होतच नसेल तर तो ओपन सर्किट फॉल्ट आपण कसा शोधून काढायचा हे सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डच्या सहाय्याने आपण टेस्टिंग घेऊ शकतो. तरी आपण आज इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक इस्त्रीची टेस्टिंग आणि रिपेरिंग घेणार आहोत आणि याबद्दल प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत. तर बघूया ऑटोमॅटिक इस्त्रीची टेस्टिंग आणि रिपेरिंग. इस्त्रीची आपण पहिले सिरीज टेस्टला सायन टेस्टिंग घेऊया. हे बल्बची टेस्टिंग आहे. कंटिन्युटी दाखवते. इंडिकेटर लागत नाही आहे. इंडिकेटर आपण ते इंडिकेटर बदलणार आहोत. पहिले खोलूया आपण प्रथम आपण. तीन वायर आहेत या ठिकाणी आलेले. अर्थ, लाईव्ह, लाल वायर आणि न्यूट्रलसाठी. हे पॉईंट आपण खोलूया. त्यानंतर हे जे कॅपच्या खाली इथे कॅप होते नाव, इथे खाली 2 स्क्रू आहेत ते खोलूया. निघलेलं आहे. हे न्यूट्रल या ठिकाणी स्क्रू आहेत, हे आपण काढतो. आणि अर्थ पॉईंट आहे. सर्व स्क्रू खोललेत आपण. इथं फेज, न्यूट्रल, अर्थ आणि या ठिकाणचे 2 स्क्रू. हे अशा प्रकारे याचे पत्रा आहे, पत्र्याचं कवर आहे. हे बाजूला झालेलं आहे. इंडिकेटर जो आहे तो शॉर्ट झाला होता, वायर तुटून. हे इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे. इंडिकेटरचे कनेक्शन या ठिकाणी केलेलं आहे आपण. हे न्यूट्रल आहे, इकडून फेज स्विच मार्फत इथून इथे आलेली आहे. याला आपण या 2 टोकांना इंडिकेटरचं कनेक्शन केलेलं आहे. हे आपलं इंडिकेटर आहे. बघूया सिरीजमध्ये बघूया अगोदर. बघा इंडिकेटर प्रकाशित होत आहे. अर्थ बघायचा, अर्थ फॉल्ट नाही.
ही याला टेस्टर प्रकाशित होते. ही टेस्टिंग घेताना डायरेक्ट बॉडीला टच करायचं नाही. हे टर्मिनलला कॉईलच्या सापल्याच्या टर्मिनल टेक करायचं आणि ही दुसरी मेटल बॉडीला टच करून अर्थ फॉल्ट चेक करण्याचा प्रयत्न करायचा. अर्थ फॉल्ट दाखवत नाही या ठिकाणी. इंडिकेटरचं कनेक्शन झालेलं आहे आपलं आता. कनेक्शन आपल्या बाहेर आलेले आहे. फेज, न्यूट्रल आणि इंडिकेटर. अर्थ टर्मिनल आहे. राईट. प्रमाणात स्क्रू टाईट करायचे आहेत या ठिकाणी. सर्व कनेक्शन जवळजवळ झालेत आपले. आता हे शेवटचं आपल्याला राईट. सर्व कनेक्शन ओके झालेलं आहे. नाव बसवायचं राहिलं आपलं. बंद आहे. चालू. इंडिकेटर प्रकाशित झालेलं आहे या ठिकाणी. आता इस्त्री गरम होत आहे. इस्त्री गरम फार झाल्यानंतर मिश्र धातूची पट्टी वागते, कनेक्शन ओपन होतं आणि पुन्हा इंडिकेटर बंद होणार. अशी प्रक्रिया चालू असते. बघा, इंडिकेटर बंद झालेलं आहे. याचा अर्थ मिश्र धातूची पट्टी वाकली पुन्हा. आता अशा प्रकारे आपलं इंडिकेटर चालू होते आणि इस्त्री गरम होऊन परत थंड होण्याची प्रक्रिया इंडिकेटरवरून आपल्याला समजते. पुन्हा बघा, इंडिकेटर चालू झाले. इस्त्रीची कंटिन्युटी पाहिलेली आपण. कंटिन्युटी पाहिल्यानंतर आपण इस्त्री गरम होते की नाही ते बघूया. इथे वेगवेगळे नाव असतात. आपल्याला कोणतं कापड इस्त्री कशासाठी करायचं, सिल्क आहे, कॉटन आहे, तर वेगवेगळे या ठिकाणी असतात.
बघूया आपण गरम झाले की नाही ते. स्विच बंद करायचं, काढून घ्यायचं क्लीन. आणि वास येतोय बघा, इस्त्रीचा याचा वासावून सुद्धा परत आपल्याला गरम झालेली आहे, कॉईल गरम झालेलं आहे आणि उसाचा बेस फार गरम झालेला आहे. अशा प्रकारे आपली इस्त्री चालू आहे. Matter of fact, I got like 10,000 maniacs in the crowd on a very good night.